तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा दिवस खूप मोठा आहे. कारण आज 13 ऑगस्ट श्रावण महिन्याचा पहिलाच गुरुवार. आजपासून अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पण सिंह राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त नेहमीसारखा सामान्य राशी भविष्य नाही. आज ग्रंथांच्या आणि ज्योतिषशास्त्राच्या आधारे मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र आणि ब्रह्मांडीय नियमानुसार येत्या 30 दिवसात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशा काही अघोरी, दगदगीच्या आणि धक्कादायक घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेक जुने ग्रंथांचे दाखले सांगतात की सिंह राशीसाठी हा श्रावण अत्यंत परीक्षेचा पण तितकाच चमत्कारी ठरणार आहे. काळजी करू नका, कारण जितकं मोठं संकट आहे ना, तितकंच साक्षात भोलेनाथ, नवनाथ आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी उभे राहून 5 चमत्कारी शुभ संकेत देणार आहेत. नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार, कोणत्या अदृश्य चुकामुळे नशीब फिरू शकतं आणि कोणत्या चुकीचे तुम्हाला प्रचंड भीती बाळगायची आहे, हे सर्व आज आपण या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक असा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याने तुमचं रखडलेलं नशीब एका रात्रीत पालटू शकतं. चला तर मग लगेच सुरुवात करूया. त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव आणि हो, तुम्हा सर्वांना हा श्रावण महिना खूप आनंदाचा, खूप सुखाचा, समृद्धीचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केला तर बेल सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळीनं, तुम्ही सूर्याचे जातकात राजासारखं जगणं, स्वाभिमान आणि कधी न झुकणं हा तुमचा जन्मातच स्वभाव आहे. पण गेले काही महिन्यापासून तुमची चमक कुठेतरी हरवली आहे का? तुम्हाला सतत मानसिक त्रास, पैशाची चणचण किंवा घरात कटकटी जाणवत आहेत का? आज 13 ऑगस्ट गुरुवारी श्रावण सुरू होताच ब्रह्मांडात एक मोठी ग्रहांची उलथापालथ झाली. श्रावण महिना म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर एक अशी महाशक्तीची ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवायचा जप करता, तेव्हा सिंह राशीच्या कुंडलीतील सूर्य आणि महादेवाची शक्ती एकत्र येते. या नशिबाच्या खेळामागे नवनाथांच्या अलौकिक मंत्राची ताकद आणि स्वामी समर्थांचे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वचन कार्य करत असतं. पण शास्त्रात लिहिलं आहे की जर तुम्ही या महिन्यात काही चुका केल्यात तर महादेवाचा तिसरा डोळा आणि स्वामींचा कोप काय असतो याची भीती देखील मनात असू द्या. नशीब बदलणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही कडक परीक्षा द्यावे लागतील. आयुष्यात घडणाऱ्या त्या 7 दगदगीच्या आणि धक्कादायक घटना शेवटपर्यंत पहा मंडळीनो. मुख्य भाग पाहत आहोत आपण. सिंह राशीच्या जातकांनो, या श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यात काही अत्यंत वेगवान आणि धक्कादायक बदल घडणार आहेत. मानसिक तयारी ठेवा. जवळच्या व्यक्तीकडून मोठा विश्वासघात, अंधविश्वास नडणार. सिंह राशीचे लोक, ताईंनो, दादांनो, तुमच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे लोक ज्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता, ते पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक मोठा मानसिक धक्का बसेल. एखादी अशी घटना घडेल जिथे तुम्हाला वाटेल की सगळं संपलं, पण ज्योतिषशास्त्र सांगतं हा भोलेनाथाचा संकेत असेल. तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांना बाहेर काढण्याचा, कामाच्या ठिकाणी प्रचंड धावपळ आणि मानसिक छळ, व्यवसाय असो किंवा नोकरी, या महिन्यात तुम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. अचानक आलेली मोठी जबाबदारी किंवा जुना वाद यामुळे तुमची खूप धावपळ होईल. रात्रीची झोप उडेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मनात एक अनामिका भीती राहील की माझं पुढे काय होईल. पैशाची अचानक मोठी नड आणि गुप्त शत्रूची बाधा. या श्रावणात तुमची गुप्त शत्रू जे तुमच्या पाठीमागे काही नकर्मक ऊर्जा किंवा नजरबाधा किंवा कट कारस्थान करत आहेत, ते सक्रिय होतील. पैशाची अचानक अशी गरज पडेल जिथे तुम्हाला स्वाभिमान बाजूला ठेवून कोणासमोर तरी हात पसरावे लागू शकतात. सिंह राशीचा राग हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. या श्रावण महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या तोंडून अचानक एखादा असा शब्द निघेल ज्यामुळे तुमचे वर्षानुवर्षीचे संबंध एका मिनिटात सुटतील. विशेषतः कोर्ट कचेरीचे किंवा जमिनीच्या कामात शांत राहा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकतं. या महिन्यात सिंह राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अचानक छाती धडधडणे, उष्णतेचे विकार किंवा रात्रीत अनामिका भीती वाटून डचकून जाग होणे असे त्रास होऊ शकतात. डॉक्टरांनी लवकर आजार समजणार नाही अशी स्थिती होऊ शकते.
हा संकेत आहे की तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज आहे. मंडळींनो, करिअरमध्ये अचानक येणारी मोठी आणि धक्कादायक सुवर्ण संधी. एकीकडे संकटाची दगदग चालू असतानाच अचानक नोकरीमध्ये किंवा व्यवसायात एक अशी मोठी ऑफर येईल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. पण ही संधी ओळखण्यात जर तुम्ही उशीर केला तर हाताची निघून जाईल. मंडळींनो, कौटुंबिक घरामध्ये तुमच्या कौटुंबिक वातावरण आणि मुलांची चिंता, घरातील मोठ्या स्त्रियांची प्रकृतीची चिंता किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत अचानक एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. घरातील वातावरण काही दिवस अत्यंत तणावाचे राहील, ज्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. पण थांबा, घाबरू नका. नवनाथाच्या चारित्र्यात जशा अलौकिक आणि अद्भुत कथा आहेत ना, तिथेच मृत्यूच्या दारातून नवनाथ भक्ताला खेचून आणतात. तसंच काहीसं तुमच्यासोबत घडणार आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतील ना, तिथूनच चमत्काराची सुरुवात होईल. मंडळीनं, या दगदगी जरी असले ना तुमच्या जीवनामध्ये, तरी हा महिना सिंह राशीला रिकाम्या हाताने सोडणार नाही. साक्षात देव तुम्हाला 5 असे शुभ संकेत देणार आहे, जे दाखवतील की तुमची गरिबी आणि संकट आता संपणार आहे. स्वप्नात शिवलिंग किंवा पांढरा सर्प दिसणे. जर श्रावणात तुम्हाला स्वप्नात शिवलिंग, वाहते पाणी किंवा एखादा सर्प शांत बसलेला दिसला, तर समजून जा की तुमच्यावर झालेली मोठी इडापिडा टळली आहे. भोलेनाथाने तुमच्या संकटाचे हाल स्वतः प्राशन केले आहे. मंडळीनं, दुसरा संकेत स्वामींच्या फोटोजवळ अचानक फुले पडणे किंवा दारात पांढरी गाय येणे. तुम्ही पूजा करत असताना जर अचानक एखादं फूल खाली पडलं, तर साक्षात अक्कलकोट स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमची आर्थिक चणचण आता संपणार आहे. तिसरा संकेत, कानावर अचानक अलक निरंजन शब्दाचा आवाज पडणे. तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि अचानक कुठून तरी नवनाथाचं भजन किंवा अलक निरंजन असा आवाज ऐकू आला, तर समजून जा की नवनाथाच्या कृपा प्रसादाने तुमच्या घरातील नकर्मक ऊर्जेचा आणि दृष्ट लागलेली शक्ती नष्ट झाले. चौथा संकेत, अडकलेले पैसे किंवा जुनी संपत्ती अचानक मिळणे. सिंह राशीचे जे पैसे वर्षानुवर्ष अडकले होते, तिथे अचानक धन लाभाचे योग येतील. एखादा अनोळखी व्यक्ती देवासमोर या काळात तुमची मदत करेल. पाचवा संकेत, घरातील लहान मुलांचे हसणे किंवा अचानक पांढरा पक्षी येणे. जर तुमच्या घरात अचानक पांढरे पक्षी किंवा चिमण्या चिवचिवाट करू लागल्या, तर समजून जा की लक्ष्मीचे पावले तुमच्या दारात पडले आहेत. श्रावण. मंडळींनो, श्रावण सिंह राशींनी काय करावं, म्हणजेच की श्रावण महिन्यामध्ये सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, या पवित्र महिन्यात काही नियम पाळले तर शुभ संकेत पाहायला मिळतील. काय करावं? महादेवाला जल अर्पण करा दर सोमवारी, आणि शक्य असल्यास रोज तांब्याच्या पात्रातून महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करा. त्यात थोडे काळे तीळ टाका, जेणेकरून शनी आणि राहूचा त्रास संपेल. रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो आदेश, ओम नमो आदेश मंत्राचा किमान एक माळ जप आवर्जून करा. या महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 20वा किंवा 21वा अध्याय आवश्यक वाचवा. यामुळे घरातील आजारपण आणि कर्णीबाधा दूर होते. मंडळींनो, रागावर नियंत्रण ठेवा. सिंह राशीचा राग खूप तीव्र असतो. या महिन्यात कोणावरही चिडचिड करू नका, कोणाचा अपमान करू नका, नाहीतर देव रुसून बसेल. मांसाहार आणि मद्यपान यापासून पूर्णपणे दूर राहा. भोदूबाबांना बळी पडू नका. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक लोक तुम्हाला लुटायला येतील, पैसे मागतील. शास्त्र सांगते, खरी भक्ती हृदयात ठेवा. अशा फसवणुकीला बळी पडू नका. मंडळींनो, आता व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आपण आलो आहोत. सिंह राशीसाठी हा असा महाउपाय आहे जो तुमचे नशीब पालटू टाकेल. उपाय नीट ऐकून घ्या आणि लिहून टिकील ठेवा. उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबातच विसरू नका. तर पहा मंडळींनो, या श्रावणातील कोणत्याही गुरुवारी किंवा सोमवारी एक स्वच्छ अखंड बेलपत्र घ्या. त्यात बेलपत्राच्या मधल्या पानावर चंदनाने श्री स्वामी समर्थ लिहा आणि बाजूच्या 2 पानावर ओम नमः शिवाय लिहा. हे बेलपत्र हातात धरून नवनाथाचं स्मरण करा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, नोकरी, पैसा, आरोग्य किंवा बिझनेस, ती देवाकडे बोला. त्यानंतर हे बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर किंवा स्वामींच्या चरणी अर्पण करा. अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. शास्त्रात अशी मान्यता आहे की तुमच्या डोळ्यात जर भक्तीचे अश्रू असतील आणि मनात अटूटता विश्वास असेल, तर भोलेनाथ आणि स्वामी महाराज तुमची झोळी कधीही रिकामी ठेवणार नाही. तर सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या श्रावणात तुम्ही हा उपाय करणार का? मला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ किंवा
ओम नमो आदेश नक्की लिहा. आणि हो मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सिंहराशीच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भोलेनाथ, नवनाथ आणि स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं कल्याण करो. धन्यवाद. मंडळींनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.